धैर्याची तयारी झाली आहे. सो आज खूप दिवसांनी ब्लॉग करते गाईज. तर हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. धैर्य मागून येतोय आणि देवपूजा सगळी झाली आहे आणि आज आहे चंपाषष्ठी. सो आजपासून ब्लॉग येतीलच आणि आता मार्गशीर्ष चालू आहे, होणार आहे. उद्याचा पहिलाच गुरुवार आहे. पहिला गुरुवार उद्या आहे, त्याचाही ब्लॉग येईल आणि आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेल. माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. हा बघा रेंगाळ्या बघा चालतोय. सो आज खूप दिवसांनी ब्लॉग करते गाईज, जाम भारी वाटते. आणि ब्लॉग काय येत नव्हते त्याचं रिझन तुम्हाला मी सांगेनच नंतर थोड्या वेळाने. तर चला आता धैर्याला पहिले सोडते, नंतर भेटते. तर गाईज आली आहे धैर्याला सोडून, म्हणजे देवपूजा सगळी झाली आहे आणि आता मी थोड्या वेळाने क्लासला जाईन. दरवाजा ओपन करते. तर असं आहे. सकाळचं वातावरण एवढं भारी वाटते, पण का कोण जाणे माहिती नाही. खूप दिवस झाले थंडी पडत होती आणि आता फार गरम होतं. असं आहे. असो काय हरकत नाही. आज मी चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचं भरीत करणार आहे. फर्स्ट टाईम करणार आहे. मी कधी बनवत नाही. वांग्याची भाजी बनवते आणि भरलेली वांगी बनवते, पण वांग्याचं भरीत कधी केलं नाही आणि पिठलं करणार आहे. सो असं आहे. तुम्हाला दाखवेनच. तर आता छोटी मोठी कामं आहेत ती आवडून घेते. तर लादी कचरा सगळं झालेलं आहे. देवाची पूजा पण झाली, तुम्ही बघितलातच. तर चला नंतर भेटते. तर गाईज आली आहे क्लासमध्ये. खूप दिवसांनी तुम्ही मला क्लासमध्ये बघत असाल. तर हो, क्लास चालू केला आहे. कारण गॅप म्हणजे आता मला चिकनगुनिया झाल्याच्या नंतर 3 महिने झाले आत्ता. तर हळूहळू चालू करते. त्याशिवाय मला असं वाटतं मी बरी होणार नाही. पण हळूहळू चालू केलं तर अजून स्वतःलाही बरं वाटेल आणि मूडही फ्रेश राहील. असं आहे. तर आता सगळ्याजणी येतील, कारण सकाळची माझी झुंबाची बॅच असते लेडीजची, आणि संध्याकाळचा आपला डान्स क्लास असतो. असं असतं. सो आता सगळ्याजणी थोड्या वेळाने येतीलच, मला मी दाखवेन आणि नंतर मग घरी जाईन. तर आता मी झुंबाचा जो आपला क्लास आहे तो मी एकच बॅच केली आहे. पहिले कशी 7 ते 8 आणि 8 ते 9 होती मॉर्निंगची, आणि 5 to 6 होती इव्हिनिंगची. सो ह्या तिन्ही बॅच एकच टायमाला ठेवलेल्या आहेत, म्हणजे 7:30 ते 8:30पर्यंत अशी एकच बॅच ठेवली आहे. तिन्ही बॅच एकत्र येऊन सगळेजणी येतात आणि करतात. त्यामुळे मलाही इझी वाटतं आणि मलाही बरं वाटतं येऊन. डबल माझी फेरी होत नाही, तेवढी माझी एनर्जी वेस्ट होत नाही, असं आहे. आणि मग नंतर संध्याकाळी काय आपला डान्स क्लास असं आहे. तर एवढे दिवस ब्लॉग काय येत नव्हते हे तुम्हाला मी सांगते. थोडी तब्येत बरीही नव्हती आणि घरामध्ये मी दिवाळीचा ब्लॉग लास्ट केलेला होता. दिवाळीच्या ब्लॉगनंतर ब्लॉग आले नाही, कारण तब्येत बरी नव्हती आणि प्लस असं काय बोलाल मूड पण नव्हता ब्लॉग करायचा. पण मला आता नको, आता भरपूर लग्न फंक्शन्स आणि काय आता मार्गशीर्ष गुरुवार तर चालू होणार आहे. तर चला काहीतरी आता फेस्टिवल आहे तर ब्लॉग स्टार्ट करायला हरकत नाही. म्हणून सगळेजण विचारत होते का करत नाही. घरातले प्रत्येकाच्या घरी प्रॉब्लेम्स असतात. सो काहीतरी होतं, मी सांगू शकत नाही, पण ठीक आहे, काय हरकत नाही. परत मी बॅक आली आता आणि एवढे दिवस झाले सगळे जुने ब्लॉग बघून ज्या मजा येत होती. असं आहे. चला आता सगळेजण येतील, नंतर भेटू. 8, 9, 10, 11, 12,
30, 40, 15, 16, 17, 9, 10, 11, 12, 13. वाजलेत 9:15 आणि इथे मी ठेवलेला आहे इंडक्शनवर तूप काढायला. खूप दिवसाची साय होती, चला आज तूप काढते मस्तपैकी. फक्त ह्याला असं मिक्स करायला लागतं, ढवळायला लागतं सारखं लागू नये म्हणून. आणि आता हे झालं, कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन असं आहे. आणि इथे माझ्यासाठी ना हे लाडू आहेत मेथीचे. सो माझं ग्रीन टी पिऊन झाले, कपडे सुकत लावायचे. तुम्ही बोलाल एवढा उशीर झाला, क्लास कधीच संपलेला आहे. क्लासवरनं मी मगाशीच आली आणि आल्यावर पप्पांना नाश्ता दिला, मी कॉफी आणि ग्रीन टी प्याली, एक लाडू खाल्ला. आता औषध घ्यायचं आहे मला आणि झोप जमाले, कारण लवकर उठलेली होती 5 वाजता. देवबिव धुवायचं होते, म्हणजे सगळं आंघोळ करायची होती देवांची पण, आणि सगळं काम पण होतं. तर आता मी चालले भाजीला, भाजी आणायला चालले. आणि उद्याचं पहिलाच गुरुवार आहे, तर गुरुवारचं सामान, लक्ष्मीचं नारळ बिरळ सगळं आणायचं. कपडे सुकत घालते आणि मग निघेन. आणि हां, वांग्याचं भरीत दाखवेन तुम्हाला कसं केलं आहे ते, करणार आहे ते. आणि पिठलं, भाजीला गर्दी आहे. आणि इथे भाजीवाल्याकडे आली आहे. हाँ ये वांगे. भैया बैगन कैसा, कौन है बैगन कैसा? 30 का पाव दे दो. भाजी घेते, नंतर भेटते. आणि गाईज फायनली घरी आले. जाम इथे माझे झाले की नाही, अजून चालू आहे. काय काय घेतलं दाखवते. हे देवीला घेतलंय. अजून फुलं घेतले. हे वांग्याचं भरीसाठी घेतलंय. आणि ह्याच्यात सगळं फुलं बिलं आहेत, ओटीचं सामान आहे, नारळ, हे बघा दिसतंय, असं घेतलेलं आहे. तर चालत चालत गेली, गाडीची सवय आहे, पण माझं एवढं गाडी येऊन गेले माझी, सो त्यामुळे चालत चालत जाम टाईम गेला आणि पाय पण दुखायला लागलेत आता माझे. पण आता पिठलं करणार आहे. मला मगासपासून सांगते, सकाळपासून सांगते काय काय करणार आहे. मला आता हे सगळं मी पहिले फ्रीजमध्ये ठेवते, पिशवीतलं सगळं सामान, आणि मग जेवण करायला घेते. सगळं आधी प्रिपरेशन सगळं फ्रीजमधलं काय काय आहे ते, कढीपत्ता बिडीपत्ता फोडणीसाठी सगळं काढून घेते, नंतर भेटते. चला 10 वाजले. आणि इथे मी वांग्यांना तेल लावून मध्ये मध्ये काप केलेत त्याचे, असे म्हणजे कट मारलेत ते बघा सुरीने. वांगे भाजून घेते मस्तपैकी. आज खायचा एक चमचमीत वांग्याचा भरीत. एकदम बॅड न्यूज माझ्यासाठी, कारण मी ते ठेवली नाही. माझा ट्रायपॉड आहे तो मला भेटत नाही आहे. नक्की मी कुठे ठेवला तोही माझ्या लक्षात नाही. का कोणी धैर्याने ठेवलं किंवा धैर्याच्या डॅडीला मी फोन केला, तो बोलतो मला माहिती नाही, तू ठेवला अशी. तर मला आता काय माहिती आहे, माझा ट्रायपॉड मी कशी अशी सेटिंग करते, लावते आणि मग तुम्हाला रेसिपीज दाखवते, बरोबर आहे. तर आता मला तो भेटत नाही आहे. मी खूप शोधलं. आता धैर्य तर गेला आहे स्कूलला, स्कूलवरनं आल्यावर मी त्याला विचारेन आणि मग बघू भेटला तर, नाही तर तिथपर्यंत मी तुम्हाला आता असंच दाखवेन. मी काय पुढची प्रोसेस काय आहे तुम्हाला मी दाखवेन. वांग्याचं भरीताची म्हणजे मी कशा पद्धतीने करणार आहे ते स्टेप बाय स्टेप अशी दाखवेन. आणि पूर्ण कंप्लीट झाल्यावर मग तुम्हाला कळेल का मी कसं केलं वांग्याचं भरीत.
मला दाखवायची होती रेसिपी. चला, तर वांगी भाजली आहेत, तेल सुटलंय बघा, आहे की नाही. आणि इथे मी शेंगदाणे भाजत ठेवलेत, शेंगदाणे टाकणार आहे. पहिलं म्हणजे 2 कांदे घेतलेत, 2 कांदे टाकल्यानंतर मी ही माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट, तुम्हाला माहिती आहे, जे माझी रेसिपी बघतात त्यांना माहिती आहे, अद्रक लसूणची पेस्ट माझ्याकडे रेडी असते. ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता अशी पेस्ट करून ठेवली आहे. ही मी 2 चम्मच टाकणार आहे. 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतला आहे. फोडणीला कढीपत्ता, राई, जिरं आणि ह्याची साल काढून स्मॅश करणार आणि मग हे करणार. सो कंप्लीट झाल्यावर वांग्याचं भरीत तुम्हाला दाखवेन. हे बघा, तूप आता बनत येईल. हा मस्तपैकी खवा होतं माहिती काय, याच्यामध्ये ना साखर टाकली ना माव्याची बर्फी कशी असते तशी होते. अजून चालूच आहे ही प्रोसिजर, याला थोडा टाईम लागतो तूप व्हायला, तुपात रूपांतर व्हायला. त्यानंतर मी इथे वांग जे होतं त्याचे साल काढून पूर्ण असं स्मॅश केलेलं आहे. छान असं मस्त भाजलं गेलं आहे. तर आता मी हे शेंगदाणे थंड झाले का मिक्सरला फिरवेन थोडे जाडसर. आणि आता हे झालेलं आहे प्रोसिजर. तर आता कांदे बारीक बारीक कापून घेते, फोडणी बिडणी घालते. चला, हेच रेडी झालेला आहे माझं वांग्याचं भरीत. कसं वाटतंय? छान आहे ना एकदम. आता खाल्ल्यावर कळेल कसं आहे. आणि इथे मस्तपैकी तूप रेडी झालेलं आहे. आता मी हे गाळणार, पण हे गरम आहे खूप, गाळून मग डब्यात भरणार. तर मी हा ना गोड शेव केलाय, सुक्का एकदम झाला, जाऊ दे, गोड म्हणून. आणि पिठलं तर तुम्ही बघितलात, आपलं पिठलं नाही बनवलं आहे, वांग्याचं भरीतच बनवलं आहे. कारण मग ते पिठलंच हे बघा केवढा जास्त झालं आहे. आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहे हळदीला, असं आहे. तर इथे मी असा छोट्याशा प्लेटमध्ये नैवेद्य काढलेलं आहे. तर आता मी ठेवते देवाच्या जवळ. असं नैवेद्य दाखवलेलं आहे. तर आता तुम्ही बोलाल पिठलं करणार होती, पिठलं करेन, पिठलं करेन, पिठलं करेन, पिठलं केलं नाही, वांग्याचं भरीतच केला. आणि संध्याकाळी हळद आहे आणि मी, माझा नवरा आणि माझा पोरगा आम्ही जाणार आहोत हळदीला. आणि पप्पाच एकटे असणार नाही. सो त्यामुळे आता ह्याच्यातलं भरीत उरलेलं असणार ते होऊन जाईल पप्पांना, मग ते जास्त होतं असं आहे. आणि भाकरी तर आहेतच, मग 2 टायमाला ते होऊन जाईल. म्हणून जास्त बनवलं नाही पिठलं, कारण उद्या पुन्हा उपवास, उद्या गुरुवार आहे. मग आजचं शिळं उद्या परत कोण खाणार नाही. म्हणून मग वांग्याचं भरीतच एकावरच स्टॉप झाली. माझा नवरा बोलला एकच बनव, असं आहे. आता जेवून घेतो आणि नंतर भेटतो. तर पप्पांना आता जेवण वाढते आणि मी पण खाऊन घेते. आणि कसं झालं ते तुम्हाला मी दाखवते. पहिले मी खाऊन बघते, थांबा. फर्स्ट टाइम बनवलेलं आहे तर खूप डर लागते मला, डरायचं काय नाही, घाबरायचं. खाणं तर सगळे कमाल. एवढं भारी झालं. माझा ट्रायपॉड नव्हता म्हणून आता रेसिपी तुम्हाला दाखवली असती. 1 नंबर झालं. खाऊन घेते आणि नंतर भेटते. वाजले 4:45. दुपारी जेवली आणि ती झोपली. ती मला वाटतं आता मी 4:30ला उठली, काम बिम आवरलं, कचरा बिचरा काढला आणि आता कॉफी प्यायली. दुपारी जाम भारी झोप लागलेली. आज तर क्लास नाही आहे आणि संध्याकाळी हळदीला जाणार आहे. तर डायरेक्ट तुम्हाला मी इकडे गेला हळदीचा ब्लॉगच दाखवेल. श्वेताची हळद वाघवीला राहते. तर चला, थोडंसं छोटं मोठं काम आहे ते आवरून घेते.
आणि गाईज मी रेडी झालेली आहे. साडी नेसली छानपैकी. खूप दिवसांनी आज साडी पण नेसली, तयारी पण केली आणि एकदम भारी वाटते. दिवाळीनंतर आज बाहेर पडते कुठल्या तरी कार्यक्रमाला, फंक्शनला. आता तर खूप लग्न कार्यक्रम आहेतच. दादांचा बड्डे येणार आहे, डान्स कॉम्पिटिशनचे ब्लॉग येतील असं आहे. सो हा महिना एकदम भारी जाणार आणि ब्लॉग जसे जसे मला काढता येणार तसे तसे मी काढण्याचा प्रयत्न करणार. सो खूप गॅप झालेला आहे, त्यामुळे मला सगळेच विचारत होते की ब्लॉग का येत नाही का येत नाही का येत नाही असं आहे. सो रेडी झालेली आहे आणि धैर्य आणि माझं नवरोबा रेडी होणार आहेत. तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते. चला गाईज, धैर्य रेडी आहे आणि हे बघा मी काय आणले काल. नको काल ना ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनणार आहे, रील्स करणार आहे. झाली तयारी तुझी? तर आता याचं डॅडी अजून रेडी व्हायची तयारी नाही झाली त्याची आणि आम्ही कधीपासून बसलेली अशीच. माझी तयारी कधी झाली 8 वाजले. मी रेडी आहे. सगळ्या वरमय चालल्या आहेत. धैर्याची झोपायची तयारी आणि वाजलेत
12:15 वाजून गेलेत. तर गाईच हळदीला बघितलात आम्ही गोड बीड भरव म्हणजे तिच्यासोबत फोटो काढला. गोड भरवायला तिथे गोडच नव्हतं कारण ती उभी राहूनच सगळ्यांबरोबर फोटो काढत होती असं होतं. तर असं होता आजचा ब्लॉग. आणि तुम्ही बोलत असाल धैर्यला हॉटेलमध्ये जेवताना तुम्ही बघितलं तर तिथे आज चंपाषष्ठी होती. तर चंपाषष्ठीचं निमित्ताने आम्हाला वाटतं का असेल तिथे व्हेज, पण व्हेज होतं पण फार गर्दी होती आणि लाईन पण होते आणि तिथे कोण थांबेल त्या लाईनीमध्ये. नॉनव्हेज पण होतं. तर म्हणून मग मी माझ्या नवऱ्याला बोलली की चल आपण जाऊ हॉटेलला तिथे जेवू, कारण मग परत तिथे जेवणासाठी थांबलो तर परत लेट होईल आणि परत आज आता 12च्या नंतर बघा वाजले 12 आणि माझा उपवास चालू झाला आहे कारण उद्या आहे पहिला गुरुवार मार्गशीर्षमधला. तो असं आहे त्यामुळे मग लवकर आलो जेवलो आणि आता झोपणार आहे. सो असा होता आजचा चंपाषष्ठी स्पेशल ब्लॉग. आणि आजचा दिवाळीनंतर एवढ्या दिवसांनी खूप दिवसांनी ब्लॉग बनवलेला आहे. तो कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.